आज वाकई हमें इस बात का एहसास हो गया है कि हम जिंदा पीर हैं। जो कहते हैं वो होके रहता है। सुभान अल्लाह। अब्बूजान, इतना बड़ा अकाल पड़ा है और आप खुश हैं? खुश तो आप सब होंगे, खबर ही कुछ ऐसी है। मतलब ऐसी क्या खबर है? देखिए वजीर आला, हम ये जानते हैं कि मौजूदा हालात में फौज भूख की वजह से थोड़ी सी बेजार है। हम ये भी जानते हैं कि भूख और प्यास की वजह से फौज हमसे नाराज है। हम सब जानते हैं। जी जहांपना, हम भी आपसे यही कहने वाले थे। अब्बूजान, कुछ सिपा सलार ने हमसे मिलकर वापस अपने मुल्क दिल्ली जाने की ख्वाहिश जाहिर की है। क्या? फौज वापस लौटना चाहती है। क्यों वापस लौटना चाहती है? थोड़ा सा सूखा पड़ गया तो क्या हुआ? अरे खाने पीने की थोड़ी सी मुश्किलात होगी तो क्या हो गया? इतने में इनका हौसला टूट गया। या अल्लाह, किसी नाकाबिल फौज मिली हमें। कसूर माफी जहांपना, लेकिन लोग भूख से बेजार हैं। अब कोई भूख से बेजार नहीं होगा वजीर आला। खाने पीने की किसी तरह की तकलीफ नहीं होगी। सबको भरपेट खाना मिलेगा, वक्त पर खाना मिलेगा, क्योंकि अनाज की बोरियां भर भर के हमारे पास आ रही है। यही खुशखबरी है। सुभान अल्लाह। लेकिन ये अनाज कहां से आ रहा है? जिंजी से। बहुत जल्द अनाज की बोरियां हमारे पास पहुंच जाएंगी। अल्लाह का शुक्र है। फौरन फौज में यह खबर पहुंचा दो कि अब कोई भी भूखा प्यासा नहीं रहेगा, और सबको यह भी इत्तला कर दो कि किसी ने भी ऐसी हरकत की या ये जुर्रत की तो उसे रोटी नहीं मौत मिलेगी। जाइए, सबको कह दीजिए ये शाही फरमान है। लेकिन अब्बूजान। अब क्या हुआ शहजादी? अब्बूजान, सिर्फ खाना मिलने से फौज में जुनून नहीं आएगा। तो गुस्ताखी माफ अब्बूजान, लेकिन फौज थक चुकी है। वो अपने मुल्क में, अपने घरों में वापस जाना चाहती है। ज़ीनत, यहाँ पहाड़ी इलाके में संभा से लड़ते लड़ते अपनी आखिरी सांसें नहीं लेना चाहती। सिपाही, सरदार सब अपने रिश्तेदारों से, अपने घर वालों से मिलना चाहते हैं। उन पर रहम करो। काय झालंय सांगा तरी आम्हाला। काय सांगू येसू, मोठा घात झाला। म्हणजे? स्वराज्याच्या मदतीसाठी धान्य घेऊन येणारे हजारो बैल, कित्येक खेचर परस्पर औरंगजेबाच्या छावणीत गेली। काय? ही तर फसवणूक झाली। हो, कोणाच्या विश्वासघातानं औरंगजेबाच्या छावणीत भाकरी भाजली जातीये ते समजायला मार्ग नाही। पण हे असं घडलंच कसं? आपले हेर काय सांगत आहेत? यथावकाश समजेल सगळं, परंतु ऐन मोक्याच्या वेळी असं कसं झालं? तुम्हाला काय वाटतं महाराज, कशामुळे हे घडलं असेल? कशामुळे म्हणजे? राणीसाहेब, अहो बैल काही स्वतःहून औरंगजेबाच्या छावणीत गेले नसणार। त्यांना कोणीतरी हाकारूनच नेलं असेल, किंवा हाकारून न्या असं सांगितलं तरी असेल। म्हणजे हरजीदाजी साहेबांनी? नाही राणीसाहेब, हरजीरावांविषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, पण बैल घेऊन येणारं पथक तर त्यांचंच होतं ना। त्यांचीच माणसं होती ना बैला खेसरांबरोबर। शिवाय एवढे बैल धान्य घेऊन येत आहेत, ही खबर औरंगजेबास कशी समजली? समजली की सांगितली? आणि जर सांगितली असेल तर हा स्वराज्यद्रोहच। महाराज, आपण खुलासा मागावा।
राणीसाहेब खुलासा मागवला आहेच, पण खुलासा हा कायम त्यांच्या सोयीचा असतो, आपल्या सोयीचा नाही. मग आता काय समजावं? राणीसाहेब, हरजीराव हे स्वराज्याशी इमान राखून राहणारे आहेत, पण येसू हा पण येणाऱ्या धान्याऐवजी आमच्या विश्वासाला जात्यात घालून दळतो आहे, एवढं नक्की. खुदा का रहम है जो ये अनाज हमारे नसीब में था. जहांपना, ये अनाज के बोरियों से लदे बैल जिंजी से संभाजी के स्वराज में जा रहे थे, लेकिन अचानक बैलों ने अपना रुख मोड़ लिया और हमारे छावनी में आ गए. अब हमारे खाने का इंतजाम हो गया. इंशाअल्लाह. संभाजी को जब इस बात का पता चलेगा तब रायगढ़ पर कोहराम मचेगा. नहीं, कोहराम तो तब मचेगा तो संबा को ये पता चलेगा कि हरजीराव ने खुद ये अनाज हमारी छावनी में भिजवाया है. जहांपना, हाँ, लेकिन बैल तो खुद ब खुद यहाँ आ गए ना. नहीं, जब ये बैल जिंजी से निकले थे तब हमें खबर मिली थी, बल्कि हमें ये बताया गया था कि बैल निकले तो संभाजी की तरफ हैं. तो दरअसल वो अनाज, वो बैल, वो हमारे लिए. मतलब ये मदद हमें हरजीराव ने भेजी है. हाँ, यही जाहिर होता है और हमें ये मालूम भी है. और इसीलिए आप फौज को ऐलान कीजिए कि फौज हरजीराव के लिए खास दुआ की नमाज पढ़े. बहुत बड़ा एहसान है हरजीराव का मुगलिया सल्तनत पर. इंशाअल्लाह, मतलब हरजीराव हमारे साथ हैं. हाँ, इससे तो यही जाहिर होता है, मगर फिर भी हमें होशियार रहना होगा. मतलब ये है कि कहीं उस अनाज में जहर तो नहीं है. इस संभव पर हमें रत्ती भर भी भरोसा नहीं है. आज इसकी वजह से हम बिना ताज के घूम रहे हैं. ऐसा ना हो कि बिना फौज के घूमना पड़े. इसीलिए किसी पर भी भरोसा नहीं करना. वजीर आला, हर वक्त होशियार रहना, चौकन्ने रहना. हरजीराव ने हमें ये अनाज भेजा है, ये बात तो सच है ना जहांपना? ये टोपी आपके लिए वजीर आला. इसके मुनासिब दाम दीजिएगा और ले जाइए. राजन, रायगडावर 460 गुणे धान्य आहे. पन्हाळगडावरती 1035 गुणे तांदूळ आहे, शिवाय 850 गुणे जोंधळ आहे. सिंधुदुर्गावर 3611 गुणे तांदूळ आहे. राज्यातील काही मातब्बरांच्या घरातील पेवातून मुबलक धान्य आहे, ते धान्य आपल्याला मिळू शकतं. शिवाय मातब्बरही खूप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातारा प्रांतातील लिंब गावानजीक सत्पुरुष सदानंद गोस्वामी यांचा मठ आहे. त्यांचं काय? त्यांचे शिष्य गावोगावी जाऊन भिक्षा मागून पेवात धान्य साठवतात. तेही धान्य ते सरकारात जमा करायला तयार आहेत. कविराज, या गोसावी, गिरी गोसावींची नेहमीच स्वराज्याला मदत होत आली आहे. त्यांना निरोप पाठवा. जी महाराज. शिवाय महाराज, गुजरात प्रांताहून धान्य घेऊन निघालेली जहाजही लवकरच पोचतील. छान. कविराज, आम्हाला वाटतं धान्यानं भरलेली आणखी काही पेव मिळतील स्वराज्यात, पण तेवढ्यानं दुष्काळाचं निवारण होणार नाही. आमच्या मनात असा विचार आलाय की आपण चिकदेवरायाकडे धान्य मागू शकतो. त्याचबरोबर शरीफजी महाराजांकडे सुद्धा आपण मदत मागू शकतो. नाही, बरं होईल. आपण यापूर्वीच धान्य मागायला हवं होतं. मागवून घ्यायला हवं होतं कविराज, परंतु हरजीराजे पाठवणार आहेत म्हणून आम्ही निर्धास्त होतो. निर्धास्त राहिलो आणि अडचणीत आलो ऐनवेळी. स्वराज्याच्या सीमेवर आलेली मदत शत्रूच्या छावणीत गेली. गेली काय, पाठवली म्हणा. आणि बैल कशाला जातील स्वतःहून, तेही औरंगजेबाच्या छावणीत. बैल वरपून त्यांचं कालवण खाऊन औरंगजेब बाया सरसावून पुन्हा तलवार रोखायला मोकळा.
आणि हे घडणार ते हरजीरावांच्यामुळे. राजन, खंडोजी म्हणतात त्याप्रमाणे असंच काही घडलं असेल, झाले असेल हरजीराव फितूर. आपल्याला काय वाटतं? कविराज, आम्हाला लाख वाटतो हरजीराव फितूर झाले नसतील, परंतु काय महाराज? ताईसाहेब, तुम्ही? हो, आम्ही सौभाग्यवती अंबिकाबाई हरजीराव महाडिक सरदार. तलवार कुठे आहे आमची? ऐकलं का? तलवार कुठे आहे आमची? आमच्याकडे. या, लगोलग निघायचंय आम्हाला. कुठं निघालात? कसली घाई? निघालोय. ते ठीक आहे, पण तुमच्या मनानं निघाला आहात की कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून निघाला आहात? आम्ही आमच्या मनानच चाललोय. मग एवढा वेळ कान्होजी काकांबरोबर कसलं कलबत चाललं होतं? तुम्ही त्यात दखल देऊ नका. आम्ही विचारलंय तेवढं सांगा. तुम्हाला एकदाच सांगितलं आम्ही, तुम्ही त्यात दखल देऊ नका. हे पहा, तुम्हाला हात जोडून सांगणं, तुम्ही कोणाही बरोबर जा, पण कान्होजी काकांबरोबर जाऊ नका. का? त्यांची तोंडची भाषा आणि हातावरची रेषा बदललीये. तुम्ही त्यांच्या नादाला लागू नका. आणि तुम्ही आम्हाला सल्ला देऊ नका. कसं वागावं, काय वागावं आम्हाला बी कळतंय. तुम्हाला रायगडाची शपथ. ज्या रायगडाची तुम्ही आम्हाला शपथ घालताय, त्याच रायगडावरनं सरदार शिर्क्यांनी कधी काळी राज्य केले. लई बोलायला लावू नका आम्हाला. आता आपण स्वराज्यात आहोत. म्हणूनच आज पाव तर गप्प होतो, पण आता गप्प नाही बसणार आम्ही. हे पहा, आपण आहोत त्यात समाधानी आहोत. स्वराज्याला बाधा येईल असं काही वागू नका. तुमचं नाव मोठं आहे. महाराजांचे जावई आहात तुम्ही. नाव सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळा, काय उपयोग त्याचा? त्यापेक्षा वाटते कान्होजी काकांचंच बरोबर आहे. काही बरोबर नाही. उलट अशा काळात तुम्ही दादासाहेबांसोबत राहायला हवं. ऐका माझं. बाजूला व्हा. नाही होणार. राजकुमारबाई, बाजूला व्हा. ही गोष्ट मनासारखी धड होत नाही. समद्यांची मना आम्हीच राखायची, समद्या गोष्टी आम्हीच पाळायच्या. गणोजीराव, ते सगळं आता एका गोणीत भरायचं आणि संगमेश्वरच्या कुंडात नेऊन विसर्जन करून यायचं. हातपाय धुवायचे. समोर घोडा असेल, जिनबंद, रिकीबीत पाय घालायचा, टांग टाकायची आणि मग थोडक्यात चालीनं आरामात आरामात बादशाची छावणी गाठायची. काजी हैदर तुम्ही? मी काजी हैदर. काजी हैदर, तुम्ही स्वराज्याचे न्याय करणार? तुमचा न्याय करायला आलेत. हा, ते म्हणले चला मी येतो शृंगारपुराला. मी बोलतो एकदा गणोजीरावांशी. म्हणलं चला. नाही म्हणजे आलात ते बरंच झालं. हो, पण गणोजीराव, मी इथे आलो ते तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या वडिलांसाठी. तुमचे वालिद आणि आमची खूप अच्छी दोस्ती होती. बहुत बड़ा दोस्ताना था. पिलाजी शिर्के वो बहुत ही नेक इंसान थे, बहुत ही उम्दा इंसान. त्यांनी महाराजांकडून वतन मागितलं आणि महाराजांनी ते देण्याचं वचनही त्यांना दिलं. महाराजांच्या एका शब्दावर ते गप्प बसले होते की नाही? हो.
बापानं दिलेलं वचन त्यांच्या माघारी कोणी पाळायचं असतं? त्याच्या मुलानं. पाळला का? नाही ना. जिथं शब्दात खोट आहे, वचन पाळण्यामध्ये अफरातफर आहे. देतो देतो म्हणायचं आणि द्यायचंच नाही, ही झाली फसवणूक. तुम्हाला सांगतो, हा बखेडा जर माझ्या समोर आला असता ना, तर मी न्याय शिर्केंच्याच पदरात टाकला असता, हे नक्की. न्याय करण्यामध्ये माझी पूर्ण हयात गेली आहे. पण काजी साहेब, मागायला गेलं आणि धुडकावून दिलं तर मग काय करायचं? बंड. बंड हा एकमेव रामबाण उपाय आहे. नाही नाही, पण इथं असला रामबाण उपाय चालणार नाही ना. मग उठायचं आणि बादशाह सलामतांकडे जायचं. अत्याच्या राव, तुम्ही बसा, गुळपाणी घ्या. हो, गडावर एवढ्या आमच्या ताईसाहेब आहेत, आमचे दाजीसाहेब आहेत. आमच्या स्वागताची उठाठेव तुम्हाला कशाला? गडावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची आम्हाला उठाठेव करावीच लागते. नोकर माणसं आम्ही. नोकरासारखं न राहणारे नोकर. मतलब? तेच, मतलबानं राहणारे. गणोजीराव, काय बोलताय तुम्ही? तुम्हीच सांगा की, इथं गडावर आला तेव्हा काय होता हो तुम्ही? कनोजवरनं आल्याला एक साधा कवी, मग झाला तांत्रिक, मग झाला कवीचा कविराज, आणि आता काय, छंदोगामात्य. आणि आम्ही आपले राहिलो गणोजीरावचे गणोजीराव. तुम्ही नेहमीच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलाय. कसला गैरसमज? खरं तेच बोलतोय. माग वळून बघा की, कुठं होता, कुठवर आला. इथं गडावर वाडे होडे झाले तुमचे, बायका पोरं नांती झाली, तालेवार झाला तुम्ही बघता बघता, झाला का नाही? ही सगळी राजांची कृपा. आमच्यावर जर कृपा झाली असती तर हे असं पाहुण्या रावळ्यांचं उंबरट झिजवायला लागलं नसतं आम्हाला. गणोजीराव, तुम्हाला स्पष्ट सांग, तुम्ही थेट राजांशी बोला आणि स्पष्ट बोला. म्हणजे एकतर पाहुण्यासारखे राहा, नाहीतर सरदारासारखे राहा. म्हणजे तुम्हीच शिकवायचं राहिला होता आम्हाला. शिकवा. गणोजीराव, झालं. महाराज कुठं आहेत तेवढं बोला. राजन राजगड आणि सिंहगडाची पाहणी करायला गेलेत. असं? वैनिसा, वैनिसा, या बताशीबाई. जिंजीहून स्वार आलाय. ताईसाहेब सुखरूप पोहोचल्या? हो, तेच सांगत होता. हरजी दाजी साहेबांना लोणचं खूप आवडलं. मुलांनी पापड फस्त केले आणि भवानीबाईंना त्यांच्या आईच्या हातच्या आवडीच्या शेवया खायला मिळाल्या. एकंदरीत जिंजी खुश आहे आता. बताशीबाई, हा एक धागा तुटता तुटता बचावला बघा. अहो, मायेने घट्ट झाला उलट. आपल्या नात्यांचे धागे असेच घट्ट व्हावेत. राणी साहेब, आपले बंधुराज गडावर आलेत. कोण? गणोजी दादा साहेब? जी राणी साहेब. वैनिसा, काय हो, काय झालं? काय नाही, दादासाहेब असे अचानक कसे आले? का येऊ नये का त्यांनी? अहो, त्यांची बहीण महाराणी आहेत, त्यांचे मेहुणे महाराज आहेत. मग येणारच की ते, आणि एकदा नाही 100दा येणार. अहो, तसे येणार असतील तर आम्ही सुद्धा पायघड्या घालून उभ्या आहोतच की. परंतु परंतु काय? का तुमच्या मनात साशंकता? तुम्हाला असं वाटतंय का की ते वतनाचा विषय काढतील? म्हणजे आम्ही इथनच माघारी फिरावं असं म्हणताय? नाही हो, थांबा ना, राजन येतीलच. तू आम्हाला सांगणार?
महाराजांना यायला उशीर होईल, इथं थांबा, वाट बघा. कोण आहेस रे तू? कोण आहेस कोण तू? इथं मागून मिळना झालंय आणि सोन्याच्या हांड्याला विळखा घालून बसलायस तू. गणोजी राजे म्हणजे कोण वाटले तुला? सरदार शिर्के होता मी, सरदार गणोजी राजे शिर्के. इथं रायगडावर यायला जायला तुझी परवानगी घ्यायची होय आम्ही? हा, तुम्ही राजाचा गज करताय. तुला दादासाहेब, दादासाहेब केव्हा आलात? आलोय मगाशीच. पण ताईसाहेब, आजकाल हिथं शंकराच्या देवळाबाहेरचा नंदी शिंग उगारून वाट रोखून बसलाय. त्यामुळं तुमच्या पत्तूर पोचायला जरा उशीर झाला. दादासाहेब, आम्ही हातापाया पडतो. लहान धाकले आहोत आम्ही, आम्हाला समजून घ्या. तुम्ही गाठीशी असाल तर आमचं कुंकू बळकट राहील. ताईसाहेब, अहो तुमच्या कुंकुवाच्या बळकटीसाठी तर आज पातूर गप्प होतो आम्ही. आणि इथनं मोरबी तुमच्या कुंकुवाच्या बळकटीसाठी समस्त शिर्क्यांची मनगट पोलादाची होतील. ती काळजी करू नका. पण ताईसाहेब, आम्हाला वतन पाहिजे. वतन आमच्या हक्काचं आहे ताईसाहेब. वतन आमच्या अधिकाराचं आहे. आणि वतन ह्यो आता आमच्या मानाचा विषय आहे. मग ते वतन तुम्ही द्यावं, नाहीतर बादशाहला द्यावं. वतन मिळणार नाही, कधीच नाही. ठीक आहे. याचा अर्थ आम्हाला आमचा मार्ग मोकळा आहे तर. हो, पण तुम्ही अविचार करू नका. ते आता आम्ही ठरवणार. तुम्ही किंवा तुमच्या महाराजांनी ठरवायचं नाही ते. दादासाहेब, म्हणजे तुम्ही औरंगजेबाकडे जाणार? वय म्हटलं तर काय करणार? कैद करणार आम्हाला? करा, करून दावाच. येतो राणी साहेब. जगदीश्वरा, काय हे आमच्या नशिबाला आणलंस? एकीकडे आमचं माहेर, तर एकीकडे स्वराज्य, एकीकडे मोठे बंधुराज, तर एकीकडे महाराज, एकीकडे हट्ट, तर दुसरीकडे रयतेचं सुख. का असं करताय दादासाहेब? का समजून घेत नाही? तरी नशीब आज महाराज नव्हते. जर असते तर आमच्या एवढा संयम त्यांनी दाखवला असता.
प्रणाम कविराज. प्रणाम. समजलं शृंगारपुराहून गणोजीरावांचं येणं झालंय. हो आलेत. जरा रागानेच आत गेलेत. अहो खरं तरी चांगली माणसं, आणि मी म्हणतो राग कशासाठी धरायचा. रागापेक्षा राज्य महत्वाचं. ते असो, राजांची काय खबर? राजे गांगुलीहून निघण्याची खबर आली आहे. गांगुली? हा, गांगुली. आणि तू आम्हाला काय सांगितलंस? राजे राजगडावर आणि सिंहगडावर जाणार आहे. खोडसाळपणा करतोस आमच्या बरोबर. मी काय खोडसाळपणा केला? मला जे ठाऊक होतं तेच मी सांगितलं. तर राजन परस्पर गांगुलीला गेले, त्यात माझा काय दोष? अहो गणोजीराव, राजे खरंच राजगडावर जाणार होते. तुम्ही ह्याची कड घेऊ नका. याला आज ओळखत नाही मी. ह्यो हित बसून असतोय साधुवानी दिसणाऱ्या बगळ्यासारखा, पण ह्याचं ध्यान बरोबर असते पाण्यातल्या माशावर. यापुढे मी माझा उपमर्द सहन करणार नाही. मग वागायचं बी तसंच. काय वाईट वागलोय मी? काय वाईट वागलोय? आमच्या शृंगारपुरातल्या मौजे पाडळी गावच्या विठ्ठल नारायण खोताची खोती काढून घेतलीस तू. तो आमच्या बरोबर चांगला वागतोय म्हणून कारण न देता. कारण दिली होती आणि खोती काढून घेतली. ह्याला कारण वेगळी आहेत. त्यानं पिळवणूक केली होती कुळांची. ही कारण सांग दुसऱ्यासनी. तुला ओळखू नाही मी. मी गप्प आहे ते महाराजांच्याकडे बघून. आता आम्हाला कळून चुकलं. इथं आमची सख्खी बहीण, सख्खे दाजी असून आमची ही हालत झाली, आणि ह्याच्यात तुझा हातभार आहे. जो कोणी रयतेच्या सुखाशी खेळे त्याला दयामाया नाही. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आणि हे सूत्र थोरल्या महाराजांपासून चालत आलं आहे. त्यात बदल होणार नाही. अशा वेळी जवळचे परके नाती गोती काही काही पाहिलं जाणार नाही. न्याय सर्वांना समान. छंदोगामात्य जी. ज्यांची कुणाची निष्ठा चलण्याच्या अवस्थेत असेल त्यांना पुन्हा एकदा तंबी द्या. छाव्याला छेडू नका. जो कोणी रयतेच्या सुखाशी खेळेल त्याला दयामाया नाही. अशा वेळी जवळचे परके नाती गोती काही काही पाहिलं जाणार नाही. न्याय सर्वांना समान. राणीसाहेब. अगं बाई, तुम्ही? हो आम्हीच. काय झालं? काय झालं? कुठे काय? काही नाही. असं? हो, खरंच काही नाही. आणि तुमचे बंधू कुठे गेले? बंधू? हो बंधू. गणोजीराव कुठे गेले? गेले ते शृंगारपुरी गेले. शृंगारपुरी गेले? आम्हाला न भेटता न सांगता? राजे, त्यांना तातडीचा निरोप आला होता. तातडीचा निरोप? कुणाचा? राजकुंवर वंसबाईंचा. ताबडतोब या म्हणून. पण आम्हाला तर शृंगारपुराहून आलेलं कोणी दिसलं नाही. नाही, निरोप थेट आमच्याकडेच आला होता. परस्पर?
आणि तुम्ही आम्हाला सांगण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. हो म्हणजे नाही. येसू, तुम्ही काहीतरी लपवतात आमच्यापासून. काय झालं? खरंच काही नाही झालं. जे घडलं असेल ते स्पष्टपणे सांगा. आमचा तुम्हाला आदेश आहे छत्रपती म्हणून. महाराज, गणोजी दादासाहेबांनी वतन द्या, वतन दिलं पाहिजे असं बजावलंय आम्हाला. काय? हो, आणि वतन दिलं नाही तर काय? तर औरंगजेबाचा पर्याय समोर आहे असं म्हणाले. नाही, गणोजीराव असं करणार नाही. करू नये. जहांपना, गोलकुंडा के जो कुतुब शाह हैं और मिर्जापुर के आदिल शाह. कौन आदिल शाह, कौन कुतुब शाह? हाँ? कुतुब खान कहिए, आदिल खान कहिए, समझे ना आप? गुस्ताखी माफ जहांपना. बोलिए. उनके कुछ सिपा सालार और सरदार हमारे साथ आए हैं और वो अब हमारी खिदमत करना चाहते हैं. वाह, सुभान अल्लाह. ये तो वाकई अल्लाह ताला की मेहरबानी है. संबा के खिलाफ जितने सरदार हमारे साथ आएंगे उतना ही बेहतर है. सोने पे सुहागा. देखिए, एक तरफ हमारे एहसान फरामोश सिपा सलार और सरदार जो हमें छोड़कर जा रहे हैं, वापस जा रहे हैं, और ये दूसरी तरफ मुगलिया सल्तनत की खिदमत में आए हुए हैं. फर्क देखा आपने? जी जहांपना. इसका मतलब जानते हैं क्या आप वजीर आला? क्या है इसका मतलब? वजीर आला, इसका मतलब ये है कि फतह हमें बहुत जल्दी मिलने वाली है.